साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हद्दवाढ भागातील नागरिकांचा गुंठेवारीचा प्रश्न आता मिटणार आहे। हद्दवाढ भागात असणाऱ्या अनेक गुंठेवारी प्लॉट धारकांना तसेच इतर प्लॉट धारकांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड नसल्याने पालिकेचा बांधकाम परवाना अथवा बँक लोन मिळत नव्हते। हद्दवाढ भागातील सर्व गुंठेधारी धारकांना आणि ज्यांचे लेआउट मंजूर आहेत किंवा नाहीत अशा लोकांना आता त्यांच्या हक्काचे मालकीपत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मोजणी नकाशा मिळणार आहे, अशी माहिती बाबा मिस्त्री यांनी दिली। जे हद्दवाढ झालेली 1992ला हद्दवाढ झाल्यानंतर अनेक वेळा प्रयत्न केले, कोणीही त्याला सहकार्य केलं नव्हतं। कारण हद्दवाढ भागामध्ये जे 2 ते 3 लाख लोक प्रॉपर्टी वाले आहेत, प्रत्येकाचे प्लॉट आहेत, परंतु ते बेकायदेशीर आहेत, कायदेशीर नव्हते। अनेक वेळा शासन दरबारी आम्ही आमचे म्हणणं मानले, पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं। महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या पत्रावर मान्य आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने मी जे पाठपुरावा केलो, त्याला बाळासाहेब थोरात महसूल मंत्रींनी अजून मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक लावून एक GR काढला की सोलापूर महापालिकेच्या हद्दीमधील 12 गावं 1992ला समावेश करून घेतली महापालिका। अथवा त्या ठिकाणची मोजणी झाली नाही, त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आलं नाही, त्यांना स्वतंत्र 7/12 उतारा देण्यात आला नाही। त्या अनुषंगाने तसा आदेश मंत्रालयाने काढला। मंत्रालयाने काढल्यानंतर आम्ही सतत पाठपुरावा करत असताना त्यांचे इथं कर्मचारी कमी असताना कामाला गती येत नव्हती। मग अजून आम्ही अनेक वेळा तक्रार केल्यानंतर अजून एक बैठक मंत्रालयात प्रणिती शिंदेच्या मधून लावली। मग तो नंतर आता आम्हाला असा आदेश आला की स्वतंत्र ऑफिस शासनाने आम्हाला मंजूर केलेलं आहे। त्या स्वतंत्र ऑफिसमुळे ह्या पूर्ण 12 गावांचा जे गुंठेवारी प्लॉटिंग आहेत ते स्वतः मालक नाही, 50 लाखाची इमारत आहे पण स्वतः मालक नाही, पण आता स्वतः हे मोजणीद्वारे, हे प्रॉपर्टी कार्डद्वारे, सिटी सर्व्हिसद्वारे त्यांनी मालक होणार। स्वतंत्र त्यांना बांधकाम परमिशन मिळणार, कुठलीही अडचण येणार नाही, जेणेकरून बँकेचे लोन काढणे, कुठलाही जामीन करण्यासाठी हा उतारा त्यांना उपयोग पडणार आहे। यासाठी आमचा प्रयत्न होता, आज आम्ही यशस्वी झालो। त्यामध्ये या हद्दवाढचे 2 लाख प्रॉपर्टीचे आता त्यांना उतारे मिळणार आहेत, अजून ते आता मालक होणार आहेत, यात का वाद नाही। कारण आता आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून 5 कोटी रुपये आम्ही गेल्या वर्षी भरलेले आहेत शासनाला। अजून 10 कोटी रुपये त्यांना, टोटल 15 कोटीचा खर्च आहे। अजून 10 कोटी महानगरपालिका टप्प्याटप्प्याने भरून हा 2 वर्षामध्ये पूर्ण काम करून प्रत्येकाला 7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड, अजून सिटी सर्व्हिस नोंद होणार आहे यांची। कारण अनेक तक्रार त्या ठिकाणी येतात, तुझा प्लॉट माझा प्लॉट। महानगरपालिका सध्या गुंठेवारी बांधकाम परमिशन बंद केलेली आहे। याचा उद्देश आहे की तुमच्याकडे मोजणी नकाशा नाही आहे म्हणून तुम्हाला बांधकाम परमिशन देता येत नाही, असा महानगरपालिकेचा सूर आहे। परंतु आम्ही ह्याचा लढा देण्यासाठी शासनाकडे मागणी केली, तर आम्हाला आता रस्ता मोकळा झालेला आहे। यासाठी प्रत्येक प्लॉट धारकाला आता बांधकाम परमिशन मिळणार आहे, स्वतः मालक होणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व चॅनलच्या लोकांनी सुद्धा सहकार्य केल्यात। अजून सामंत साहेब सुद्धा फार मोठा सहकार्य केलं त्यांनी, यांच्या प्रयत्नामुळे आज आम्ही यशस्वी झालेला आहे। कारण आम्ही गेल्या 10 वर्षापासून हे लढा लढतोय, पण आज त्याला 100% आम्हाला यशस्वी मिळालेली आहे। यासाठी वाद नाही, हद्दवाढचे लोक आता मालक होणार। झालेला खर्च महानगरपालिका संबंधित प्रॉपर्टी धारकाकडून वसूल करणार आहे असं सांगितलं जातं। 1000 रुपये फक्त, किती? 1000 रुपये एक प्लॉट धारकाला जाणार, जास्त नाही, जास्त खर्च नाही। 1000 रुपये फक्त, ते पण आता नाही, 2 वर्षानंतर पूर्ण काम झाल्यानंतर ते प्रॉपर्टी मध्ये टॅक्सेस मध्ये आपण तो 1000 रुपये लावणार आहेत। तर हा फायदा फक्त गुंठेवारींना आहे का अजून इतर कुठल्या प्लॉट? नाही, हद्दवाढचे पूर्ण लोकांनाच फायदा आहे। हद्दवाढचे काही प्राथमिक लेआउट आहे त्यांचे सुद्धा मंजूर लेआउट नाहीये, हे सर्वांनाच आहे। प्राथमिक लेआउट अजून गुंठेवारी या सर्वांनाच ह्याचा फायदा मोठा होणार आहे। हद्दवाढ भागात शेतकरी देखील आहेत, शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे। ज्याच्या शेत आहे त्याला सुद्धा त्याचा नंबर मिळणार आहे, त्याचा येण्याचा नंबर मिळणार आहे त्याला। जिल्हा भूमिलेख अधीक्षक हेमंत सानप यांनी देखील सांगितले की आजपर्यंत आमच्या कार्यालयात संबंधित प्रॉपर्टी आणि मोजणीचे काम करण्यासाठी माणसांची कमी होती, कर्मचाऱ्यांची कमी असल्याने काम थांबले होते। परंतु आता आम्हाला नवीन कार्यालय मंजूर झाले असून त्यामुळे आता या कामाला गती येणार असल्याचे त्यांनी सांगितले। आमच्याकडे कर्मचाऱ्यांची स्टाफची कमतरता होती, त्यासाठी आम्ही शासनाकडे एक स्वतंत्र कार्यालयाची मागणी केलेली होती। तर ते कार्यालय माननीय जमाबंदी आयुक्त पुणे यांनी काल आदेश काढून एक स्वतंत्र ऑफिस या कामासाठी दिलेलं आहे आणि त्या ऑफिसचं कामकाज 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे।
तर हे उपलब्ध झालेल्या स्टाफमुळं आपल्या या कामासाठी फायदा होणार असून कामाला गती येणार आहे.